नमस्कार. आपण बनवणार आहोत झणझणीत असा मटणाचा रस्सा. त्याच्यासाठी हळद मीठ लावून मटणाला मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. इकडे 2 चमचे तेलात कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. मॅरिनेट केलेलं मटण टाकून 2 मिनटं परतायचं आहे. त्याला पाणी सुटायला लागलं की त्याच्यावर झाकण ठेवून वरती पाणी टाकायचं आहे. पाणी गरम झालं की पाणी आपण त्या मटणामध्ये टाकून घेणार आहोत. याच्यामुळे मटण खाली लागत नाही. अशाच प्रकारे 2-3 वेळा करून मटणाला छान असं शिजवून घेऊया. आता मसाला तयार करून घेऊया. त्याच्यासाठी 2 मोठे कांदे, खोबऱ्याचे तुकडे, लसूण पाकळ्या याला गॅसवरती छान असं भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं आहे. इकडं मटण पण छान असं शिजलं आहे. एकदा चेक करून घेऊया. मटण व्यवस्थित शिजलं गेलं आहे. आता एका मोठ्या पातेल्यामध्ये 2 चमचे तेल टाकून त्याच्यावर 1 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 2 चमचे आणि कांदा लसूण मसाला आणि त्याला 2-3 मिनटं छान असं तेलामध्ये परतून घेऊया. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये अतिरिक्त तेल टाकायची गरज नाही. तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे त्याच्यानुसार पाणी वतून रस्सा ॲडजस्ट करायचा आहे आणि मंद आचेवर त्याला 4 ते 5 मिनटं शिजवून द्यायचं आहे. आपला चरचरीत मटणाचा रस्सा तयार आहे. पूर्ण रेसिपी चॅनलवरती उपलब्ध आहे.